पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत। हेच फ्लेक्स आता अपघातांना निमंत्रण ठरत आहेत। या फ्लेक्समुळे होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांच्या जीवावरती देखील बेतू शकते। असाच काहीचा प्रकार पिंपरी चिंचवड येथील घरकुल चौकामध्ये घडलाय। शहरातील रहिवासी ॲडव्होकेट सोमनाथ नारायण कदम हे आपल्या दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना चौकात रस्त्याच्या बाजूला लावलेला अनधिकृत फ्लेक्स अंगावरती पडला। यामध्ये ॲडव्होकेट कदम यांच्या पोटाला फ्लेक्सचा लोखंडी पाईप लागल्याने खरचटले आहे। नशीब बलवत्तर म्हणून हे गृहस्थ बाल बचावले। याबाबत ॲडव्होकेट सोमनाथ कदम यांनी चिखली पोलीस ठाण्यामध्ये घटनेची माहिती देत अर्ज देखील दिला असून पालिकेच्या सारथी या हेल्पलाईन वेबसाईटवरती देखील तक्रार नोंदवली आहे। त्यामुळे पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन लवकरात लवकर या अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवरती कारवाई करतील हीच एक अपेक्षा। आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी ॲडव्होकेट कदम यांच्याशी बातचीत करून जाणून घेतलेली ही अधिकची माहिती पाहूया। नमस्कार, मी प्रसन्न तरडे। आपण पाहतात आपला आवाज। आपण पाहत असाल की शहरामध्ये दिवसेंदिवस अनधिकृत फ्लेक्स आणि अनधिकृत जाहिरात बोर्डामुळे अपघात होत आहेत। त्याच संदर्भात आपण आज बोलणार आहोत। आपल्यासोबत आज नोटरी सोमनाथ कदम आहेत। यांच्यासोबतही आज असाच एक अपघात घडला आहे। त्यांच्या अंगावर एक अनधिकृत फ्लेक्स पडून त्यांचा जीव थोडक्यात वाचला। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं काय झालं। काका, आपल्या आवाजमध्ये आपलं स्वागत। आपण नेमकं काय सांगाल की आपल्यावर आज काय घडलं? मी घरकुल चौकातून घरी येत असताना संध्याकाळी 6च्या सुमारास मी वळण घेत होतो। वळण घेता घेता मी एकदम स्लो होतो आणि जाहिरातीचा एक बोर्ड होता, त्याच्यावरचा पाईप तुटून तो डायरेक्ट माझ्या अंगावर पडला। खिसा फाटला, खिशात मोबाईल होता तो खाली पडला आणि मला इथं मुक्का मार लागला आणि शर्ट पण फाटला माझा आणि अतिशय मला त्रास झाला त्याचा। बाजूने एक साईडने एक लेडी चालली होत्या। मी जर गाडी माझी इकडच्या बाजून घेतली असती तो बोर्ड त्या लेडीच्या बार त्याच्यात पडला। तुमचा जीव एकदम थोडक्यात वाचला। नशीब बलवत्तर म्हणून मला जखम झाली, फक्त आतमध्ये बार घुसला नाही। मी जर जोरात असतो तो आतमध्ये बार घुसला असता माझ्या छातीमध्ये आणि काही पण घडू शकला असता माझ्याकडे। तुम्ही याच्या पुढे काय पाऊल घेतलं? तुम्ही पोलिसात तक्रार दाखल नाही, मी सारथीला इमिजिएटली त्याच ठिकाणाहून लगेच दुसऱ्या मोबाईलवरून मी व्हिडिओ शूट केला, सारथीवर कंप्लेंट दाखल केली आणि पोलीस स्टेशनला जाऊन मी माझं तुम्ही कोणत्या कंप्लेंट पण चौकीत नोंदवली। चिखली पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज दिला मी। आणि तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? तुम्ही अर्जात काय काय मेन्शन केलं? मी मेन्शन केलं की त्या ठिकाणी त्यांनी नुसते बांबू लावले होते, बांबूवरती लोखंडी पाईपनी बोर्ड लावला होता। वारा आली तो बोर्ड खाली पडला, बॅनरही फाटला। त्याचे अगोदरचे आणि नंतरचे फोटोही मी पोलिसांना पाठवलेले आहेत आणि त्याचं संपूर्ण रेकॉर्डिंग केले आणि ते सारथीवर पण वर अपलोड केले आणि इथं पोलीस स्टेशनला पण ते रेकॉर्ड दिले मी। आज तुमच्याबरोबर ही घटना घडली, उद्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ही घटना दुसऱ्या कोणाबरोबर पण घडू शकते, तर तुमचं प्रशासनाला पालिकेकडे काय मागणी असेल? माझं प्रशासनाला सांगणं आहे की कुठलाही अनधिकृत बोर्ड कुणाचाही असो, कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा असो, कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाचा असो, कुठल्याही प्रवचनाचा कीर्तनाचा असो, तो अधिकृतपणेच लागला गेला पाहिजे। त्यामुळे कमीत कमी आज माझ्या जीवावर आलं होतं, आज ते इतरांच्या कोणाच्या जीवावर येऊ नये म्हणून त्याचा पूर्णपणे बंदोबस्त करावा पालिकेने आणि एक जागरूकता करावी। जिथं बोर्ड असतील तिथे लोकांनी फोटो काढून सरळ सारथीवर ते अपलोड करावे। एवढं तुम्ही प्रेक्षकांना दाखवू शकता का तुम्हाला कुठे काय काय जखम झालेली? झाली ना, मोठी जखम झाली, मला खूप लागले, मुक्का मार लागला। आपण पाहू शकता जर मी की ते थोडक्यात बचावले आहे। मी जर जोरात असतो ना तर माझ्या बरगडी सुद्धा तुटली असती, पण मी स्लो होतो म्हणून मी वाचलो। तर आपण पाहू शकता की अनधिकृत फ्लेक्समुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्यात आला आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये। यावर लवकरात लवकर पालिकेने याच्यावर कारवाई करावी अशी आमची विनंती असेल। कॅमेरामॅन शिकेश टाकळकर सह प्रसन्न तरडे, आपला आवाज।